अध्यक्ष महोदय, गेले 4 दिवसापूर्वी जे काही हे अशोक खरात प्रकरण हे जे समोर आलं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। खरं तर विरोधी पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी काल मागणी केली होती की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात निवेदन करावं, आणि आज जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय निवेदन करत होते तेव्हा ऐकून अक्षरशः मन सुन्न झालेलं। ज्या प्रकारचे अत्याचार त्या व्यक्तींनी महिलांवर केलेत, जी आमिष दाखवलेली आहेत, आणि मग आता हळूहळू ते व्हिडिओ बाहेर येत आहेत, आणि मग ते व्हिडिओ पाहताना खरं म्हणजे या व्हिडिओवर पहिली बंदी आणली पाहिजे। म्हणजे त्या महिलांचे संसार तर उद्ध्वस्त झालेच आहेत, पण आता तुम्हाला सांगतो MMS क्लिप्स सारखे लोक ते एकामेकांना फॉरवर्ड करायला लागलेले आहेत। म्हणजे ते बाहेर कशा करता आले तर त्या खरातच्या सगळे चुकीचे कारनामे करतात, पण आता त्याची जी काही चुकीची कृत्य होती ही आता व्हॉट्सॲपवर टेलिग्रामवर उघडपणे फिरत आहेत। यावर ते कुठेतरी थांबलं पाहिजे, आणि त्याचे वेगवेगळे जे गुन्हे आहेत, मग त्याची प्रॉपर्टी किती लोकांना लुबाडलं, किती महिलांना फसवलं, या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय कारवाई होईल। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न याच्या पलीकडचा आहे। खरात आपल्याला सापडला, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असे किती वेगवेगळे खरात आहेत, या संदर्भात राजकारणी म्हणून आपण कुठल्याही पक्षाचे म्हणून आपलं काही धोरण असलं पाहिजे की नाही? अध्यक्ष महोदय, पकडला गेला म्हणून तो कॅप्टन खरात तो बदनाम, त्याला जेलमध्ये टाका, त्याला मारा, काय करायचंय ते करा, पण आज प्रत्येक गावामध्ये मला तिकीट मिळावं म्हणून, मी मंत्री व्हावं म्हणून, मला काही ना काहीतरी करावं म्हणून, मला ZP मिळावं म्हणून वेगवेगळ्या बंधुबाबांकडे, वेगवेगळ्या महाराजांकडे, वेगवेगळ्या अंधश्रद्धावाल्यांकडे अनेक राजकारणी जातात, अनेक नेते जातात, अनेक आमदार जातात, अनेक मंत्री जातात, हातात पाहिलं तर इथपर्यंत धागे गंडे दोरे बांधतात। अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की आपल्याकडे जेव्हा आपण आमदार म्हणून, आपण नेते म्हणून आपण जेव्हा वावरतो तेव्हा समाजात खास करून युवा पिढी आपल्याकडे अतिशय आशेने पाहत असते। या एका खरात प्रकरणामुळे मला वाटतं त्यामध्ये सगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो आलेत त्याच्यासोबत, त्यामुळे मी काय राजकारण त्याच्यामध्ये आणणार नाही, पण ते असं म्हणतात की तो युरिन द्यायचा आणि ते सुद्धा लोक प्यायचे। म्हणजे एकदा माणसाच्या बुद्धी भ्रष्ट झाली, आपल्या डोळ्यासमोर दिसतंय तो काय करतोय, त्याची लघुशंका प्यायला लागलेले लोक, म्हणजे वरिष्ठ लोक, मी आता काय माझ्याकडे पुरावे नाहीत म्हणून मी नावं घेणार नाहीत, माझ्याकडे नावं आहेत कोणी कोणी लघुशंका त्याची प्यायली आहेत, अनेक लोकांना आपण ओळखतो सुद्धा लघुशंका प्यायलेले। पण अध्यक्ष महोदय, अशी जर गोष्ट होत असेल, एक खरात समोर आला, बाकीच्यांचं काय? आपण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणला, या कायद्याचं किती प्रमाणात पालन होतं? अध्यक्ष महोदय, माझी आपल्याद्वारे ही विनंती आहे की आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना आपण सगळे सुशिक्षित आहोत, आपण कायदे मंडळाचे आपण भाग आहोत, आपण सगळ्याची सुद्धा, आपल्या सगळ्यांची सुद्धा जबाबदारी आहे की या सगळ्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे। आपल्या प्रत्येक मतदारसंघात आपण जिथेही कुठे असतो असे वेगवेगळे बंधुबाबांचे कार्यक्रम होतात। बंधुबाबांचे कार्यक्रम म्हटल्यानंतर गरीब जनता ही हजारो संख्येने तिकडे उपस्थित होते, आणि आपण शेवटी आपल्याला मतं पाहिजे असतात, लोक टाळ्या वाजवतात, आपण जातो, आपण सुद्धा पाया पडतो, मग ते आपल्याला हातातनं काढून काय मणी देतात, आपल्याला वाटतं वा 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 माझ्यावर श्रद्धा आली, पुढच्या वेळी आता निवडून येणारच किंवा मंत्रिमंडळामध्ये मला स्थान मिळणार। आपण सुद्धा कुठेतरी जबाबदारीने केलं पाहिजे। सरकारने एक मोहीम हाती घेतली पाहिजे। मंत्री महोदय, या एका खरातला पकडलत ना, असे जेवढे बंधुबाबा आहेत, मग तो कुठल्याही धर्माचा असेल, मी काय केवळ एका धर्माचं म्हणत नाही, सगळ्या धर्मांमध्ये बंधुबाबा आहेत जे गरिबांचं शोषण करतात। प्रत्येकाचं शोषण करायची पद्धती वेगवेगळी आहे। ह्यांनी महिलांचं शोषण केलं, काही गोर गरीब लहान मुलांचं सुद्धा करतात, आणि केवळ ते सेक्शुअल नसतं, त्यांना वेगवेगळं आमिष देतात। काही लोक श्रीमंतांचं शोषण करतात, असलेली सगळी संपत्ती ओरबाडून घेतात। आज यांची संपत्ती बघा, हजार करोडांचे मालक होतात हे लोक। त्यांचं जर तुम्ही शिक्षण पाहिलं असाल, 2री आणि 4थी पास लोक असतात, पण हे कसं जमतं सगळं? ह्याचं कारण की आपल्यासारखे जे समाजाचे इन्फ्लुएन्सर आहेत, आपण यांच्याकडे भीक मागत जातो। आणि म्हणून मी माझं जे काही शिक्षण आहे, मी कधीच हातामध्ये कुठला गंडा दोरा बांधत नाही, मी केवळ नतमस्तक होतो माझ्या आई वडिलांसमोर आणि देवासमोर। मला असं वाटतं की आपल्या सुद्धा सगळ्यांची जबाबदारी आहे या एका अशोक खरात प्रकरणाकडे आपण सगळ्यांनी कुठेतरी बोध घ्यावा, राजकारणी म्हणून, नेते म्हणून आपण यातनं बाहेर यावं। आणि म्हणून माझी एक शेवटची मागणी आहे की सरकारने हे प्रकरण लक्षात घेऊन अजून कडक एक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा त्यांनी अंमलात आणावा, पुढच्या अधिवेशनात त्यांनी तो मांडावा, आणि मांडत असताना कोणीही जर ह्याला बळी पडलं तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी। कोणी जर मुद्दामून काही आमिष दिली, त्यांचे स्पॉन्सर शोधावे आणि कारवाई करावी, अशी मी मागणी करतो। बाकी लॉ अँड ऑर्डर असेल, वेगवेगळे विषय आहेत, त्या संदर्भात मी जास्त बोलत नाही। आपण मला बोलायची संधी दिली, मी आपला आभारी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।